फ्रेंड्स, आता वाटाणा भरपूर बाजारात यायला लागला आहे, हिरवा वाटाणा. तर आज आपण कांदा खोबऱ्याचं वाटण न घालता रश्श्याची आपण वाटाणा भाजी बनवणार आहोत. ती पण एकदम टेस्टी अशी, मस्त बनारसमधली फेमस अशी वाटाण्याची भाजी आपण बनवणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर त्यासाठी मी 1/2 किलो वाटाणा घेतलेला आहे, तर सोलून घेतलेला आहे. बटाटे घेतलेले 3-4, नंतर मुठभर वाटाणा बाजूला काढून ठेवलेला आहे. 2 टोमॅटो घेतलेले बारीक चिरून, आणि कोथिंबीर, लसूण, अद्रक हे सगळं आपल्याला साहित्य घ्यायचं आहे. हिरवी मिरची पण घ्यायची. आता बटाटा साळून घेऊ अगोदर, आणि त्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहे आपल्याला. आणि वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यात आपल्याला ह्या फोडी सगळ्या टाकायच्या आहे. आता हे साळून झालेले हे सगळे बटाटे, मग त्याच्यातच आता मोठ्या मोठ्या अशा फोडी करून घेऊ आपण. वाटीत पाणी घ्यायचं आहे, म्हणजे ते बटाटा आपला नंतर काळा पडणार नाही असं. मग आता या सगळ्या वाटीत मी टाकून घेतलेलं आहे. मग आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यात आपण जो वाटाणा सोलून ठेवलेला आहे 1/2 किलो, त्याच्यातला मुठभर वाटाणा आपण साईडला काढून ठेवलेला आहे. तर मग तो वाटाणा आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे. मसाला वाटतो तेच भांडं घ्यायचं आहे, आणि पाणी अजिबातच टाकायचं नाही आहे. तर कोरडंच आपल्याला हे थोडंसं असं जाडसर असं दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. अशी बारीक पेस्ट नाही करायची, न पाणी टाकताच आपल्याला थोडंसं असं जाडसर दळून घ्यायचं आहे. मग आता याची पेस्ट चांगली करून घेऊ. आता बघू शकता तुम्ही, त्याची अशी मस्त आपली ही पेस्ट तयार झालेली. मग ती एका वाटीत काढून घेऊ, आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात नंतर आपण कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची वाटणार आहोत. आता हे वाटण काढून ठेवलेलं आहे बाजूला. मग नंतर त्याच्यातच आपल्याला हिरवी मिरची, लसूण, अद्रक असेल तुमच्याकडे तर टाकू शकता. कोथिंबीर टाकायची. आता तुम्हाला जसं तिखट लागत असेल तसं तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता, आणि कोथिंबीर शक्यतो जास्तच टाका. कंजूसी करायची नाही कोथिंबीर वापरताना अजिबातच. कोथिंबीर अगोदर धुवून घ्या आणि मगच चिरा, कारण बऱ्याच वेळेस काय होतं, कोथिंबीरला माती असते आणि मग आपण तसंच चिरून घेतो, मग ते मातट लागतं मग खायला. आता ही पेस्ट तयार पाणी टाकून करायची आपल्याला. हिरवी मिरची, लसूण, अद्रकची पेस्ट आहे ना आपल्याला, कोथिंबीर, हे सगळं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करायची. मग आता ही सगळी पेस्ट आपण एका वाटीत काढून घेऊ. मग आता लगेचच आपल्याला कढई ठेवायची, आणि कढईमध्ये थोडंसं तेल जास्तच घ्यायचं आहे, आणि त्याच्यातच मग आपल्याला बटाटे तळून घ्यायचे. आता ह्या मोठ्या फोडीनं आपण केलेल्या ते सोनेरी रंग होईपर्यंत मीडियम गॅसवर, म्हणजे कमी गॅसवरच तळायचे आहे, नाही तर मग ते जळून जातील अशा. तर मीडियम गॅसवरच आपल्याला सोनेरी रंगाच्या होईपर्यंत चांगल्या तळून घ्यायच्या या फोडी, आणि लगेचच आपल्याला काढून घ्यायचे आहे मग तळून झाल्याबरोबर. आता बघू शकता तुम्ही, अशा सोनेरी रंगाचे झालेले आहे. मग ते आपण काढून घेतलेलं आहे एका ताटात, आणि मग त्याच तेलात आपल्याला जो वाटाणा आपण वाटून ठेवलेला आहे कोरडाच, पाणी न टाकता, तर तोच वाटाण्याची पेस्ट आपल्याला याच्यात टाकायची या तेलामध्ये. हा बटाटा काढून घेऊ एकदा, आणि लगेचच आपण वाटाणा त्याच्यात टाकून घेऊ. ती वाटाण्याची पेस्ट टाकायची, ती पण चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगली परतवायची. मग चांगला तेल सुटेपर्यंत सतत हलवायचं आहे, म्हणजे जेव्हा तुम्हाला लगेच लक्षात येईल का असं मोकळा मोकळा दिसायला, भरभरीत मोकळा मोकळा दिसायला लागेल, म्हणजे समजून घ्यायचं आहे आपला हा वाटाणा परतून झालेला आहे. मग लगेचच आपल्याला तो काढून घ्यायचा आहे. आता त्याच ज्या ताटात मी बटाटे काढलेले होते त्यातच आपल्याला ही वाटाण्याची पेस्ट काढून घ्यायची, आणि पुन्हा त्याच कढईत आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे फोडणीसाठी. मग त्याच्यात जिरे, तेजपान, आणि थोडंसं 1 पाव चमचा आपल्याला बडीशोप टाकायची. बडीशोपमुळे ना या भाजीला एकदम छान अशी टेस्ट येते. आणि टोमॅटो, चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे, आणि चांगला मॅश होईपर्यंत, असा शिजेपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. मग त्यातच हिंग टाकायचं आहे. थोडासा हिंग जास्तच टाका, म्हणजे चव छान येते. आणि मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि मग लगेचच आपण जी हिरव्या मिरचीची पेस्ट तयार करून ठेवली, कोथिंबीर, हिरवी मिरची वगैरे, तर ती पेस्ट आपल्याला याच्यात टाकून घ्यायची. टोमॅटो चांगला परतून झाला का ती पेस्ट टाकायची, आणि ती पण चांगली तेल सुटेपर्यंत आपल्याला ही पेस्ट चांगली परतून घ्यायची. गॅस कमी ठेवायचा आहे, म्हणजे तुमचा मसाला जळणार नाही. असं कमी गॅसवरच आपल्याला हा चांगला मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. मग आता बघू शकता तुम्ही, आपला हा मसाला चांगला परतून झालेला आहे. मग याच्यातच आपण आता दुसरे काही मसाले आपल्याला जास्त टाकायचे नाही, मोजून मापूनच मसाले आपल्याला याच्यात टाकायचे.
कारण जास्त मसाल्याचा फ्लेवर नाही, नॅचरल याच्यात आपण वाटाण्याचा फ्लेवर येणार या भाजीला. त्याच्याने मग दुसरे मसाले आपण जास्त काही त्याच्यात टाकायचे नाही. तर याच्यात फक्त आपल्याला धना पावडर टाकायची आहे आणि आमचूर पावडर टाकणार आहे. आता बघू शकता तेल सुटायला लागलेलं आहे चांगलं. हे मसाला आपला परतून झालेला आहे, म्हणजे आपला तेल सुटलेलं, मग याचा अर्थ परतून झालेला आहे चांगलं तो. मग त्याच्यातच आपण धना पावडर टाकून घ्यायची आहे आणि पाव चमचा त्याच्यात आपल्याला आमचूर पावडर टाकायची आहे. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही आमसूल टाकलं तरी चालतं. आणि मस्त मग आपल्याला 1 मिनटं चांगलं हे परतून घ्यायचं आहे. आता हे चांगलं आपण पुन्हा परतून घेऊ तेलामध्ये, चांगलं व्यवस्थित असं 1 मिनटं परतून घ्यायचं आहे. आता बघू शकता चांगलं असं मसाले आपले हे परतून झालेले आहे. मग जो वाटाण्याची पेस्ट आपण परतून ठेवलेली आहे आणि ते बटाटे पण आपण परतून ठेवलेले तेलामध्ये, ते सगळे आपल्याला याच्यात टाकून घ्यायचे या मसाल्यामध्ये. बटाटे वाटाणा सगळं हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. खालीवर करून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडासा आपण जो मूठभर वाटाणा काढून ठेवलेला होता तो टाकायचा आहे त्याच्यात थोडासा. मग त्याच्याने चव आपली चांगली येणार आहे. आणि या भाजीत आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. तुम्हाला पाहिजे तसा रसा तुम्ही करू शकता. मग गरम पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कमी गॅसवर आपल्याला याला चांगली उकळी येऊ द्यायची. आता बघू शकता हे चांगलं आपलं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. मग याच्यातच आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. मग चांगलं उकळू द्यायचं आहे. ते कमी गॅसवर चांगली ही भाजी उकळू द्यायची. कारण चांगली भाजी उकळली तरच त्याला चव छान येणार आहे. मग मीठ तुम्ही चवीनुसार टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आणि लगेचच थोडासा आपल्याला त्याच्यात गरम मसाला टाकायचा आहे. काळा मसाला असतो ना तुमच्या घरात, तो टाकला तरी चालेल. पाव चमचा टाकायचा, जास्तही टाकायचा नाही आहे. आणि मस्त आपल्याला ही भाजी चांगली उकळू द्यायची. तर बघू शकता अशी मस्त शिजल्यानंतर ही अशी दाटसर आपली घट्टसर कांदा खोबऱ्याचं वाटण न घालता अशी मस्त ही वाटाण्याची भाजी तयार होती. तर बनारस MP UP तिकडे या भाजीला वाटाण्याचा निमोना म्हणतात. तर या निमोना या रेसिपीचं नाव आहे. तर अशी मस्त खायला एकदम छान लागते. तर एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर अशी मस्त गरमागरम आपली ही वाटाण्याची कोणतंही वाटण न घालता आपली मस्त आपली ही भाजी तयार झालेली. तर तुम्ही भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत गरमागरम तुम्ही खाऊ शकता. तर मस्त आता आपण ही भाजी मस्त वाटीत काढून घेऊ आणि भाकरीसोबत चपातीसोबत तुम्हाला ज्याच्यासोबत खायची, भातासोबत एकदम भारी लागते मस्त. तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि ही निमोण्याची भाजी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. तर वाटाण्याची ही कांदा खोबऱ्याचं वाटण न करता तर मस्त अशी आपली ही भाजी तयार होते. तर नक्की ट्राय